नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि उठल्या उठल्या आता माझी कामाला सुरुवात झाली. गुरांकडे आली. गुरांखालचं शेण उचलायला चालू आहे. फक्त आता गाईखालचं शेण उचलायचं राहिले. पहिल्यांदा सगळं शेण उचलून घ्यावं लागतं, म्हणजे झाडून व्यवस्थित काढायला येतं. आता सगळं शेण उचलून घेते आणि मग सगळं गुरांखालचं झाडून घेते, सगळं स्वच्छ. झाडलोट करून झाली. आता धारा काढून घेते आता आणि मग ह्यांना वैरण टाकते. 7 वाजले ते. दिवस आता हळूहळू उगवायला लागलाय. गाईची म्हशीची धार काढून घेतली आणि आता सगळ्या गुरांना वैरण टाकली. मकवान टाकले सकाळ सकाळ, म्हणजे पाणी प्यायचे ते भरपूर. आणि आंघोळ चहा पिऊन सगळं झाले. आता कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले ते सगळे. चला आता जेवण करायचे आणि जेवण करून रानात जायचे. 10:30 वाजले त्या आणि जेवण करून आता रानात निघालोय. ऊसामधलं गवत काढायचे. आज ऊसाला खत टाकलंय, काल कोंबडी खत टाकलंय. आता ऊस बांधून घ्यायचं आहे, त्यामुळं हराळी काढून घ्यायची. हराळीतनं काही ट्रॅक्टर चालत नाही बांधायला. सुरुवात केली आता ऊसात खुरपायला. आम्ही दोघीजणी आणि रेश्मा तिघीजणी. आणि काढलेले गटूड आता तडपावर टाकले. तर नेऊन शेळ्यांना टाकून येते. दुपारच्या 2 वाजले त्या. खुरपून आपलं बऱ्यापैकी झाले. गवताचं ढिगारा पडले असं दाट दडप. जेवायची सुट्टी केली दुपारची. खायचं गटुडी बांधू गवताची आणि गवत घेऊन घरी जाऊ जेवायला. गवत आणून गुरांना टाकलं. हराळी थोडीशी वाळलेली, त्यामुळे गुरांना टाकली. आणि कडच्या एका पातीचं वलवल आहे ते शेळ्यांना टाकले. त्याला वैरण टाकून झाली. कपडे वाळले. आता कपडे काढून घेते आणि मग जेवण करायची. संध्याकाळच्या 6 वाजल्या. हातपाय धुवून आता मी किचनमध्ये आली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. कणिक मळून घेतली. कणिक थोडीच मळली, कारण थोड्या भाकरी पण करायच्या त्या. मामाचा आज शनिवार, त्यामुळे जरा लवकर स्वयंपाक करायला लागलो आज. तर पहिल्यांदा चपात्या करून घेते. आता करून झाल्या त्या माझ्या. आता भाकरी करायच्या त्या. आणि इकडं ताईंच्या भाज्या करायला चालू आहे. त्या दोडक्याची पातळ भाजी करायची आणि सुकी भाजी करायची. शेपाची भाजी निवडायची. अजून दुपारीच आणलाय भाजीपाला. आता स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर निवडायचा बाकीचा भाजीपाला. तोपर्यंत शेपाची भाजी नीट करून करायची भाजी.
भाकरी करून झाल्या त्या सगळ्या. आज पांढऱ्या मकाच्या भाकरी केली ते आणि तर शेपाची भाजी पण झाली करून. सगळा स्वयंपाक करून झालाय.